पत्रकार आहेत या ठिकाणी, ज्युनियर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे की हा जो विषय गांभीर्याने आपण मांडाल आणि जनतेपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवाल यासाठी आपण आज या ठिकाणी सुतवास करत आहोत। तर आपल्याला या प्रेस नोटच्या द्वारे काही प्रश्न दिलेले आहेत, त्या पुढे जाऊन सांगतो की मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। आमच्या सुदामशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे, तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे। वडिलोपार्जित जेव्हा मनुष्य या धर्तीवर लोक पावला, मनुष्य या धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे। एक JCP तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपालीला दिले होते। म्हणजे ही एक भयान बाब आहे। म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे। मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर। परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबदेव आमचे कुळस्वामी म्हणतो, मससराला, अशा आमच्या मससराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे मससर आहे, अशा देवाच्या प्रार्थनीय जे स्थळ आहे, आमचा तलाव आहे, त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी जे वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदना याच्या संदर्भात भोगाव्या लागतील। डासांचं प्रमाण वाढेल। माझ्या कळंबुलीतलेही काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे। आणि हा डम्पिंग ग्राउंड तिथं आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वार्थासाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजेत म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्या साठी, जनतेच्या साठी की प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांसाठी। मग असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे। रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे। पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे, पाणी प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसं पाणी आज नाही आहे। आज कळंबुली, कामोठे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतो मला माहिती नाही, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहेत त्या संदर्भात नियोजन नाही, पण CCOC पहिला दिली जाते। आज बिल्डरांना CCOC पहिला दिली, पाण्याचं नियोजन नाही। आणि अशा परिस्थितीत पनवेलकरांनी करायचं काय? तो काहीतरी चॅनल आहे पनवेलकर काहीतरी कर, तर पनवेलकरांनी काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे। आणि म्हणून या सगळ्या समस्या घेऊन आज समस्या अनेक आहेत, समस्यांना उत्तर नाही, समस्यांना उत्तर केराची टोपली दाखवली जाते। म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या या प्रशासनाला जनतेची ताकद काय आहे ही दाखवण्याची वेळ आज आलेली आहे। आणि येत्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा भव्य मोर्चा काढण्याचं आयोजन आपण केलेलं आहे। आणि हा मोर्चा माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, ज्याला मला कव्हरेज दिलाय, फुटेज दिलाय, मोर्चा कसा असतो आणि मोर्चा कसा असेल याची तुम्हाला कल्पना आहे, पण प्रशासनाला असावी। म्हणूनच त्यांना हिंट देतो आपण की हा मोर्चा हा खूप भव्य प्रमाणात मोर्चा, लोकांचा सगळा राग जसा कॉक्रोच पार्टीने केलेला आहे तसा कळंबुली रोडपालीकर करतील एवढी ताकदीने आम्ही पनवेलकर येऊ, अशा पद्धतीची भूमिका साऱ्या आमच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। मग तिथे असताना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कारण सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच हा मोर्चा आम्ही घेऊन येतो आहे। आणि या मोर्चाला आयुक्तांनी सामोरं जावं, त्यांनी प्रश्नाचा आम्हाला उत्तर द्यावं। मी अनेकदा म्हणतो की पत्रकार टिकला तर लोकशाही टिकेल, आणि पत्रकारांनी लोकशाही टिकवण्यासाठी पुढे यावा हीच माझी विनंती आहे। आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने आज हा आवाज तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवला पाहिजे, अशा अपेक्षेने मी तुमच्याकडे आज सुतोवाच करत आहे।
आता आपण सत्तेत बसलेला होता तेव्हाचा प्रशासनाने आता सत्ता बदल वाटतंय. पर्सेंटेज वाढले. जेव्हा होता तिकडे जगदीश, जेव्हा जगदीश होता ना तेव्हा त्यांना धाक होता, तुम्हालाही माहिती आहे. पण आता जगदीश नाही, त्यामुळं फुल फिश चाललंय सभागृहात. नाही जगदीश म्हणून महानगरपालिका लोकांना फुल फिश करते, मूर्ख बनवते. तर अशा पद्धतीने आवाज उठवणारा कोण नाही. या सत्तेमध्ये असणाऱ्या जे काय महापौर असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील, यांना मुळात स्वतःचे अधिकार नाहीत. त्यांनी जर स्वतःचे राईट्स वापरले तर त्यांच्या दारातली गटरं साफ होती, पण स्वतःचे राईट्स नाही. त्यांना सांगितल्यावरतीच काम होईल असे लोक बसून सत्तेत चालणार नाही. आणि म्हणून हा जो मोर्चा आपला आहे तो मोर्चा त्यासाठीच आहे, जे आपण म्हणता. ज्यावेळेस मी सभागृहात होतो, तुम्ही साऱ्या पत्रकारांनी पाहिलं आहे, हे आयुक्त कोणताही आयुक्त असेल त्याला प्रत्येक प्रश्नावर जाब विचारले आणि प्रश्न सोडवून घेण्यापर्यंत आपण पोहोचलो. आता जाबच विचारत ना. आता सभागृहात तुम्ही पाहता, सभागृहात कोणच बोलत नाही. मी सत्तेत असून सुद्धा सत्तेला वैध करण्याची ताकद ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्याला तळ्यात राहून माशाशी वैर करायची ज्याच्याकडे हिंमत असत तोच मासा सरस होतो. आणि तिथं आता कोणच दिसत नाही, म्हणून आता मासे मारले जातात. त्याची कारणं तीच आहे. 30 जूनला जो मोर्चा काढणार आपण तो कोणत्या पक्षाकडे आहे की फक्त नागरिक म्हणजे आपण कोणतं पाठिंबा आहे? इथं कोण पक्षविरहित मोर्चा आहे. नागरिकांचा आक्रोश, जनतेचा आक्रोश मोर्चा आहे. पक्ष आम्ही बाजूला ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेच्यासाठी पुढे येत आहोत. पक्ष काय आम्ही महाविकास आघाडीच्या किंवा सत्तेतल्या पण लोकांना मी इन्व्हाइट करणार आहे. तुम्हाला लोकांनी मतं दिली कशासाठी दिले? इथे डम्पिंग ग्राउंड आणण्यासाठी दिलंय का? गावचा रस्ता बंद करण्यासाठी दिलाय का? रामशेठ ठाकूर यांच्या चिरंजीवांना लोक मतं कशासाठी देतात? ही आम्हाला निरोगी ठेवायचं का रोगी ठेवायचं? आज योग डे आहे, आज महानगरपालिका योग डे साजर करतो, पण आम्हाला भोग डे आम्ही भोगायचं काही सगळं. त्यामुळं पक्षविरहित मोर्चा आहे, जनतेचा मोर्चा आहे. त्याला कुठल्याही पक्षाचा टच असणार नाही. आता आमच्या सुदाम शेट्टी महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांना फोन करून तो बोलवले असते, परंतु हा जनतेनेच ठरवलंय का जनतेसाठी आता जनता लढेल हा मोर्चा आहे. आणि तुमच्या कामोठच्या लोकांना तुम्ही सांगा की विजेच्यासाठी जरी स्वतंत्र डीपी तुमची निर्माण करण्याचं ठरवलं असेल तर डीपी काय तुम्हाला मिळणार नाही. हे पण लिहून घ्या माझ्याकडून, आता पाहिजे तर. नाही मिळणार. तुमची दिशाभूल आहे, द फेक. तुमची दिशाभूल करण्याचं काम आहे. डीपी मिळाल्यावर तुम्ही तुमचा आणि देणाऱ्यांचा सत्कार करीन. चौकामध्ये महापालिकेने 2,34 लाख रुपये खर्च करून शौचालय बांधलं होतं, ते कोणी ते तोडलं. अशा पद्धतीने जो कारभार चालू आहे, जनतेच्या घराचा पैसा असा वाया घालवला. खरं तर माझी तुम्हा पत्रकारांना विनंती आहे, जाता येता तुम्ही महानगरपालिकेची इमारत पाहताय की नाही सांगा. एकदा तरी पत्रकारांनी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, दाखवलं पाहिजे की त्याच्यावरती प्रति वर्षाला किती करोड एक्सेस घेतात आणि त्याला किती वेळा मुदत वाढ दिलेली आहे. तुम्ही हा प्रश्न घ्या. तो तर प्रश्न सोडा. कोपऱ्या गावाच्या जवळचा सार्वजनिक शौचालय तोडलाय, तिथं हनुमानाची पूर्वीची मूर्ती आहे, त्यावेळी हनुमानाला नाही सोडलाय तर तो उत्सव चौकाला काय सोडतील? कोपऱ्या गावातला आमचा तो राजेंद्र, काय त्याचं नाव नाही, तोडेकर, ही सारी मंडळी सगळी नाराज लोक आहेत ना. तुम्ही देवाला पण सोडत ना. आता आमचा देव आहे, आमच्या देवाच्या समोर तुम्ही डम्पिंग ग्राउंड आणता ना, आणि देवाच्या नावाने सत्ता घेता आणि देवाला पण सोडत नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली. कुठलाही पक्ष कुठलाही संघटना मोर्चा काढते त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी किंवा महानगरपालिका नागपूरच्या विभागामध्ये प्रश्न सोडवते, पुन्हा प्रश्न ते या मोर्चात निकाली लेखी पत्र घेतो मी. जुने जाणते जे इथं पत्रकार बसल्यात ते सांगतील, लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामात, त्याच वेळेला हा मोर्चा हटेल. ती लोक मोर्चा आणतात, 200-300 लोक, पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो, कारण पोलिसाची लाठी कधी चालते, कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांना माहिती आहे, कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्त तुमच्याकडे लोक असल्या का भेटी, लाठीच्या ऐवजी भेटी, मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतोय. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाल्यात,
पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादिक मंडळ रोडपाली आहे, त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार, आज आमच्याकडे होतोय, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करू. गिव्ह अँड टेक. जनतेला रस्ता मोकळा करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते आणि जर पूर्ववत रस्ता होता तर तो बंद करण्यापाठीमागचा काय हेतू, कुणाचा उद्देश आणि त्याचा लाभ करणार काय? हे बघा, लाभाशिवाय इथं काहीच होत नाही. सार्वजनिक रस्ता वडिलोपार्जित असणारा रस्ता बंद करणे आणि त्यावर एका बिल्डरच्या घशात घालणे, महानगरपालिकेने त्यांना त्या ठिकाणी प्लॉट अलाउडला सहमती दर्शवणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ल्याशिवाय या गोष्टी घडतच नाही. मी ओपन आपल्या पत्रकारांसमोर बोलतो. आणि त्यामुळं हे पैसे किती खातात हे तुम्हाला पण माहिती आहे, पण तुम्ही छापत नाही, एवढाच फरक आहे. तुम्ही जर छापला तर भ्रष्टाचार बंद होईल. तुम्ही जो आता डम्पिंग ग्राउंडचा विषय बोलला तो जरा परत एक्सप्लेन करायला. ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या समोर डम्पिंग ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे, किती उचित आहे, तिथेच माझ्या गावचा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा आमचा देवस्थान आहे, सार्वजनिक तलाव आहे, लोकांचा रहदारीचा रस्ता आहे. सिनियर सिटीजन अर्ली मॉर्निंग आणि इव्हिनिंगला सेकंड आफ्टरनूनला तिथेशी वॉकिंग करतात. आणि तो एक तुम्ही जर तिथं पाहिला, तिथं दुसरी प्लेस तिथंच घेणार आहे मी तुम्हाला, तिकडेच मी विनंती करणार आहे. तुम्ही जर पाहिलात तिथं गणपती विसर्जन त्याच ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी आपल्या त्या छठ पूजा होतात, त्याच ठिकाणी नवरात्रीचा कार्यक्रम होतात. तसं सार्वजनिक ठिकाणी जर डम्पिंग ग्राउंड आला, खरं तर तुम्हाला शाळेपासून जसं वाईन शॉप किती मीटर दूरवर असलं पाहिजे त्याचा सीमारेखांश ठरलेला आहे, तसाच वसाहतीपासून वेस्ट मॅनेजमेंटचा जो कचरा आहे तो किती किलोमीटर असला पाहिजे. और तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो की सिडको पनवेलचा कचरा पण घेत नाही, यांच्या गाड्या लाईन कतारला असतात. सिडको जो घोटच्या गावाजवळ डम्पिंग ग्राउंड आहे, सिडको या महापालिकेचा कुठं आहे तो कुणाचा आहे, सिडकोने यांना दिला नाही. आणि तिथली परिस्थिती आजूबाजूच्या लोकांना विचारा. घोट गावातला जर तुमचं कोण संबंधात असेल तर बोरिंगला पाणी कुठलं येतं ते विचारा. काही जरी महानगरपालिका या डम्पिंग ग्राउंडसाठी सिडकोने अलाउड केलेला आहे महानगरपालिकेला. महानगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन डिक्लेअर करावं, तो सार्वजनिक वापरण्यात उत्तम राहील. आता तुमच्या प्रश्नात पुन्हा एकदा उत्तर देतो. मला प्रश्न विचारला हां, बरोबर आहे. तर यांना ट्रान्सफर केले असल्यामुळं आपण महानगरपालिकेच्या विरोधात येतात. हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झाली, त्याचा लेआउट सुद्धा आहे. पिशवी कुठे आहे, त्याचा लेआउटही तयार झालेला आहे. हे तुम्हाला मी देतो, ज्यांना म्हणजे हे तुम्हाला कोंडिलकर यांना दाखवा तिथे. हा प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर बघा, सांगतो देतो. तुम्हाला भूखंड क्रमांक, जागा, लेआउट सगळा A to Z किती स्क्वेअर फूट आहे ते सुद्धा देतो. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार याच्याकडे त्याचा पाहतो. आता बघा, तुम्ही पनवेलमध्येच राहता का? जर राहत असाल तर आपल्या पाठीमागं, दादा आपल्या पाठीमागं एक सरकारी हॉस्पिटल आहे ना, जिल्हा रुग्णालय इथं आहे. तिथं एखाद्या पत्रकारांनी जाऊन डबा, आपलं दुपारचा लंचचा डबा खाऊन दाखवा त्या हॉस्पिटलच्या समोर. पत्रकारांनी, जनता खाते जबरदस्ती गरीबाला खावं लागतं. तर एखाद्या पत्रकारांनी जावा आणि तिथं डबा ओपन करून खावा. मी जास्त नाही 10,000 रुपये बक्षीस देईन. जेवढी माझी कॅपॅसिटी आहे तेवढं सांगतो. हां, रविवारी दुसरीकडे जातील लोक. म्हणजे माझे हे चेष्टीचा विषय नाही, हा गांभीर्यपूर्वक विषय आहे. जर तुम्ही पत्रकारांनी मांडलात ना, महापालिकेचा जर भ्रष्टाचार काढायचा आपण ठरवलं, तुम्ही, मी नाही, तुम्ही साथ दिली तर
महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सेग्रिगेशनच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर आणि आयुक्त, त्या खुर्चीवर बसणारा आयुक्त महिन्याला किती करोड रुपये घेतो, करोड रुपये, ही तुम्ही चौकशी लावा उद्या पत्रकारांनी. सेग्रिगेशन म्हणजे काय? तर सुका कचरा आणि ओला कचरा. तुमच्या दारातला सुका कचरा वेगळा गेलाय का कधी? आणि ओला तुमच्या दारातला सांगा मला. तर गेले असेल तुम्हाला सांगाल ते हरल मी तुमच्यासमोर. तुमच्या पत्रकारांनी सांगा माझ्या दारातला ओला कचरा वेगळा गेलाय आणि सुका कचरा वेगळा गेलाय. परंतु त्याचे पैसे बजेटच्या 32% पैसे हा बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर खातो आपल्या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन. मग तुम्ही सांगा पदाधिकारी कोण? तर ज्याच्याकडे तो डिपार्टमेंट आहे तो पदाधिकारी, आणि अधिकारी कोण? तर ज्याच्यावरती तो HOD आहे तो अधिकारी. यापूर्वी आपल्याकडे कोणतं डिपार्टमेंट होतं? माझ्याकडे डिपार्टमेंटच नव्हता, पण मी महापौर होते, लक्षात घ्या. महापौराकडे जेवढे डिपार्टमेंट होते तेवढ्याचं काम मी चोख केलेलं आहे आणि तुमच्या समोर केलेलं आहे. एकही तक्रार माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्ष असताना एखाद्या शिक्षकाच्या बदलीची आली का? किंवा एखाद्या मी 850 ग्रामपंचायतीमधून एखाद्या गावाची तक्रार आली का? नाही. मी उपमहापौर असताना एक तरी तक्रार आली का? म्हणजे या अधिकारी, या विभागाचा अधिकारी पैसे घेतो किंवा यो पदाधिकारी पैसे घेतो. माझी बहीण शिक्षण सभापती होती, एक तरी तक्रार आली का? जर पनवेल महानगरपालिकेच्या जनतेतून एखादी तक्रार आली असेल तर सांगा. आणि आता तक्रारींचं ढीग आहे ना तुमच्या कामोड्यात, आहे की नाही सांगा. म्हणजे इट इज अ रिअल फॅक्ट. ही वास्तव मांडणं पाहिजे. पत्रकार सुद्धा हा व्यक्तीच आहे ना, पण पेशाने पत्रकारांनी सुद्धा ही बाब उचलणं बंधनकारक आहे. आणि काय गप बसून चालणार नाही. पत्रकारांनो, आज जो जनतेला त्रास आहे, आम्हाला त्रास आहे, तुमचा त्रास आहे. म्हणून एक तरी पत्रकारांनी सांगायचं सेग्रिगेशन होतं आणि याचा आयुक्तांना जाऊन आपण सवाल विचारा. आयुक्तांनी याचं उत्तर देतात का बघा. घरोघरी प्लेट्स लावलेले तो एक मोठा कॉन्ट्रॅक्ट होता. त्याच्या अजून अंमलबजावणी झाली की नाही तुम्ही बघायला. मी तुम्हाला तेच म्हटलं की तुम्ही जे बालद्या, डबे, ज्याला काय म्हणाल ते, एक पात्र तुम्हाला दिलं, तो कचरा कुठे जातो आपला? परत एकच टँकमध्ये जातो. डबे वेगळे गेले का त्याच्यासाठी वेगळी गाडी असती. सुका कचऱ्यासाठी गाडीचे पैसे घेतले जातात. दादा, यू आर मोस्ट सिनियर प्रेस लीडर, इट्स माय हंबल रिक्वेस्ट की तुम्ही याला वाचा फोडा पत्रकारांनी. ते डबे कुठे गेले? तो डबा द्यायला पुन्हा तिथेशी वेगळी गाडी आली का? तुम्ही अजिबात बोलतच नाही त्याच्यावर. आणि तुम्ही बोलत नाही, आम्ही किती ओरडलो तरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, पण तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही याच्यावर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही इथे असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला, तुम्ही राजकारणाला बोलूच नका, तुम्ही आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना बोलूच नका. प्रशासनाला तर जाब विचारणार आपण आहोत ना, आणि प्रशासनाच्या विरोधातली लढाई आहे. जेव्हा मी त्यांना मोरल सपोर्ट करतो त्याच वेळेस माझे अधिकारी माझ्या मनमानीप्रमाणे काम करतात ना. या बोला. म्हणजे काय बोला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याचे जे काम आहे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आता मला बोलू द्या. आणि महानगरपालिकेचा जो पाईपलाईन आहे अनेक मोठे झाली, अनेक आंदोलन झाली, मोठे वेगळे पण काय सर्वप्रथम